निरहंकारी वृत्ती. श्री रामतनूंना दिव्यतेची सिद्धी मिळाली. प्रत्यक्ष परमेश्वर त्यांचा अंकित झाला. तरी त्यांची स्वतःची वृत्ती शेवटपर्यंत निरभिमान अहंकार शून्य अशीच राहिली. त्यांनी कधी स्वतः मी सांगते असं म्हणून कोणाला फारसा उपदेश केला नाही. देवाला गुरूंना विचारून त्यांच्याकडून वधवून घेतला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहून घेतला. कोणी विचारलं तरी स्वतः उत्तरं न सांगता देवाला विचारते असं सांगून देवाकडून संभाषणाने ती उत्तरं मिळवून ती लोकांना देत किंवा प्रगट करीत. सद्गुरू त्यांना नेहमी सांगत, तू अशी मागे का राहतेस? दारिद्र्याने का वागतेस? तेजस्वीपणे पुढे हो, आपलं सामर्थ्य प्रकट कर. त्याकरताच मुख्यतः त्यांनी त्यांना बैरागी वेश दिला होता. पण श्री रामतनूंना त्या वेशाचाही कधी अभिमान वाटला नाही व आपल्या दैवी सामर्थ्याचा तोरा मिरवण्याचीही इच्छा कधी त्यांना झाली नाही. त्या म्हणायच्या, ही सोंगढोंग कशाला पाहिजेत आणि खरी योग्यता नसता वरचढपणे वागण्याचा तोरा तरी कशाला हवा? देवा, तुम्ही मोठे लबाड दिसता. मुद्दाम मला गोसाव्याचं सोंग का देता? ह्यात कसलं तुम्हाला मोठेपण? मी असं म्हणते, भंगी आहे आणि साहेबाचा पोशाख करून जर जज्जेच्या खुर्चीवर जाऊन बसला तर त्याला न्याय देता येईल का? सद्गुरू म्हणाले, सूचना ऐक. विश्वकर्ता भंगी बनणार आणि तुला जज्ज करणार. रामतनू म्हणाल्या, देवा, विश्वकर्ता कसा भंगी बनेल? तेव्हा सद्गुरू म्हणाले, तू साधी गावंढळपणाने एका बाजूला राहतेस, त्यामुळे तुझा दरारा राहत नाही. लोकांना धाक वाटत नाही. ते तुला आपल्यासारखीच मानतात. तो तुझा अपमान मला सहन होत नाही. उंच गाभारा करूनही ठाव घेई. विश्वकर्त्यानेही सांगितलंय, उंच जागी देव बोल घ्यावे. रामतनू म्हणाल्या, देवा, आता मी बोलते ते ऐकून घ्या. तुम्ही देव मोठे असता ठक, लोकांना ठकवून कामं करून घेता. मी सांगतेय, मला जेव्हा राम झालं असं वाटेल ना, तेव्हा मी सर्वांना सांगेन की मी राम झाले रे, मला उंच आसन करा. देवा, जरी तुमच्या सांगीने त्या बिचाऱ्यांनी आसन केलं तरी मी बसणार नाही. देवा, गावात नंदी का थोडे येतात? त्याचपैकी मी नंदी आहे. नंदीला बरोबर अभिनय करता येतो, तेही मला जमत नाही. तेव्हा मला जेव्हा वाटेल की मी मनुष्य नाही, तेव्हा आपल्या मनरूपाने तेथे सर्व करण्याची ताकद अंगामध्ये तयार झाली पाहिजे. तेव्हा खरं रामरूप. आजचं सोंग म्हणजे लोकांनी भिक्षा घातली पाहिजे. कसली भिक्षा? तर लोकांना वाटलं पाहिजे इथे देव आहे, लोक आले पाहिजेत म्हणून तुमचं आहे ढोंग. असं जर असतं तर काल तुम्ही बिलकुल प्रश्न दिले नाहीत. माझ्या नाड्या आखडल्या, गुपचूप पेन्सिल खाली ठेवली. हेच जर मला समजलं असतं तर खरंच का पेन्सिल खाली ठेवली असती? याचा अर्थ मीच सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असती. ती जेव्हा शक्ती येईल तेव्हाच उंचावर बसेन. देवा, ती शक्ती कधी द्याल ते सांगा. ह्या असल्या अवलंबी शक्तीवर खरंच वरती बसू? वही क्रमांक 1 दिनांक 1/4/40 ची ही वही आहे आणि त्याच्यातून हा उतारा घेतलेला आहे. विनम्र भाव. या अहंकार शून्यतेबरोबरच परमावधीची विनम्रताही त्यांच्या हृदयात सदैव वास करीत असे. ही एक केवळ भक्तिमार्गातच आढळणारी पवित्र वृत्ती आहे. भक्ती ही पराकोटीची प्रेमभावना असल्यामुळे तिच्यामध्ये अहंकार पूर्णपणे विलय पावतो आणि दुसऱ्याला महत्त्व देण्याची वृत्ती बळावते. आपली आदरणीय किंवा श्रद्धेय जी विभूती असेल तिलाच सर्वथैव मोठेपणा देऊन तिच्या छायेत स्वतः विनम्र शिष्याप्रमाणे राहण्याची अहंकारशून्य संतोषी वृत्ती फक्त भक्तिमार्गियांमध्येच आढळते. तपस्वी, योगी किंवा सिद्धिमार्गियांमध्ये दिसून येणारी अहंभावना किंवा स्वतःच्या कर्तेपणाची जाणीव या लोकांच्या आसपासही फिरकत नाही. मी अमुक असं केलं असं ते कधीच म्हणत नाहीत किंवा दुसऱ्याने मला असं केलं असंही त्यांच्या मनात कधी येत नाही. सर्व काही परमेश्वराच्याच इच्छेने चालू आहे अशी त्यांची प्रामाणिक नम्र श्रद्धा असते. म्हणून ते कोणाला शाप देत नाहीत किंवा शत्रूचंही वाईट चिंतित नाहीत. फक्त खळांची व्यंकटी सांडो एवढीच हृदयातून तळमळीने इच्छा करतात. आपल्या गुरुला किंवा देवाला महत्त्व देण्याची भावना तर या महात्म्यांच्या हृदयात खोलवर रुजलेली असते आणि आपल्या प्रत्येक कृतींचं मूळ ते तिथून दाखवित असतात. श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा प्रचंड दिव्य ग्रंथ लिहिला,
पण ती कृपा सर्व निवृत्तीनाथांची असं ते विनम्रपणे प्रकट करतात. श्री रामतनू या भक्तिमार्गी योगिनी होत्या. त्यांनी जप, तप, होम, हवन, मौन, चिंतन, ध्यानधारणा, समाधी इत्यादी सर्व काही केलं. पण त्यांचा मूळ स्वभावच भक्तीचा असल्यामुळे त्या ईश्वरी अधिष्ठानापासून कधीही ढळल्या नाहीत व अहंकाराकडे चुकूनसुद्धा वळल्या नाहीत. ईश्वराबद्दल, सद्गुरूंबद्दल त्यांची नेहमी करता करविता सर्व तोच आहे अशी भावना असे व त्याप्रमाणेच त्या त्यांचा सल्ला पावलोपावली घेत, त्यांना विचारून मगच लोकांना सांगत. त्या सद्गुरूंना नेहमी म्हणायच्या, सांगणारे, शिकवणारे तुम्ही आहात, मी फक्त उतरून घेणारी किंवा पोहोचवणारी आहे. त्यांनी एकदा सद्गुरूंना म्हटलंय, ते वही क्रमांक 1 मंगळवार दिनांक 2/4/40च्या उतारात मिळतं. ते असं, सद्गुरू नमस्कार. देवा, आज मी असं विचारते, तुम्ही आणि मी एकरूप आहोत, पण हा आत्मा सृष्टीवर असेपर्यंत तुम्ही बोललं पाहिजे. बोलाल का? सांगा ना. केवढी ही अधिकार समर्पणाची भावना.